कजगावजवळ मध्यरात्री भीषण अपघात, ट्रकची ट्रॅक्टरला जोरदार धाक, एक भाविक ठार, 2 गंभीर, 13 जखमी. भडगाव तालुक्यातील कजगावजवळ सोमवारी 29 रोजी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. महिंदळे गावातून निघालेल्या पायी दिंडीसोबत असलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने जोरदार धाक दिल्याने एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर आणि 13 भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर जखमींवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महिंदळे गावातून धार्मिक दिंडी पायी मार्गस्थ झाली होती. दिंडीसोबत काही भाविक ट्रॅक्टरमधून प्रवास करत होते. काजगावजवळ महामार्गावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या इंडियन गॅसचे सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धाक दिली. धाक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचा मागील भाग अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात एका भाविकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. भाविकांच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून त्वरित रुग्णवाहिकांच्या सहाय्याने चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त ट्रॅक्टर व ट्रक रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. ट्रकचालकाची चौकशी सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे महिंदळे गावासह भडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. दिंडीतील भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मृत भाविकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांनी जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना व्यक्त केली आहे. सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, कजगाव. आमच्या महिंदळे गावात पदयात्रा जाते. दिंडी पदयात्रा जाण्यासाठी ट्रॅक्टर मालिक अरुण दौलत पाटील यांनी हे ट्रॅक्टर प्रत्येक वर्षी देतात. त्यांनी ह्या वर्षी ही दिंडीला एक मदत म्हणून ते ट्रॅक्टर पाठवलेलं होतं आणि ट्रॅक्टरने त्या दिंडी पदयात्रा जाणाऱ्या भाविकांना ते बेलदारवाडी येथे सोडून आले. परत आल्यानंतर त्यांना कजगावच्या जवळ म्हणजे कजगावपासून 500 किलोमीटर अंतरावर एक भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांच्या ट्रॅक्टरला उडवल्यानंतर त्या ट्रॅक्टरमध्ये सदर भाविक 15 पुरुष आणि 2 महिला 17 भाविक होते. त्याच्यातनं दुर्दैवाने एक भाविक दिनकर शनपडू भदाने यांचा जागीच ते मृत्यू झाला. त्याच्यानंतर 2 जे भाविक आहेत ते अत्यंत सिरियस आहेत आणि राहिलेले म्हणजे 13 ते 14 जण मातोश्री हॉस्पिटल चाळीसगाव इथे ॲडमिट आहेत. सदर जो ॲक्सिडेंट झाला हा रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान झाला.